सो आता आपल्याला सर्कम सेंटर काढायचं आहे, विच इज पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स. परपेंडिक्युलर बायसेक्टर्स कोणाचे असतात? तर परपेंडिक्युलर बायसेक्टर हे सेगमेंटचे असतात, म्हणजे इथे या ट्रायंगलच्या ह्या साईडचे असतील. आता परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या आर्क काढताना बऱ्याचदा अडचण येते की नक्की आर्क कुठं आली पाहिजे. साधा विचार करा की याचा बायसेक्टर काढत आहात तुम्ही, परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे तो साधारण असा आला पाहिजे. याचा आता तुमचे एक आर्क इकडे असायला पाहिजे, दुसरी आर्क इकडे असायला पाहिजे. म्हणजे काय होतं बघा, मी एम वरती पॉईंट ठेवला, निम्म्याहून जास्त अंतर घेतलं, तर ही जी आर्क आहे माझी, तर आर्क इज पार्ट ऑफ सर्कल. सो मी एवढी मोठी आर्क काढूच शकते इथपासून इकडंपर्यंत. मी काढायची कुठे माझ्या कामासाठी ते मला ठरवायचं आहे. तर मला इथं आर्क असायला पाहिजे आहे ती, आणि इथं आर्क असायला पाहिजे, कारण आपल्याला ते जोडायचं आहे उभं. बरोबर. आता अंतर नाही बदललं मी, तिथे 4 आर्क काढतो आपण, चारही आर्क्सला अंतर बदलत नाही. जे एकदा फिक्स केलं ते फिक्स केलं आहे. एन वरती आले मी, इकडे एक आर्क दिली, इकडे एक आर्क दिली. आता हे जे आहे हे या एल पॉईंटचा आणि याचा काहीही संबंध नाही. सो हे उगाच एल पॉईंटशी जुळवायला आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला ह्या 2 आर्कचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जे आहेत ते जुळवायचे आहेत. ओके. सो हा आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्या खुणा तिथे झाल्या पाहिजेत. इथे एक नवीन पॉईंट मिळाला आपल्याला, त्याला नाव दिलं गेलं पाहिजे. ओके. आता ह्या एल एनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला जाऊयात. साधा विचार करा, एल एनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे तो असा स्ट्रेट आला पाहिजे. म्हणजे एक आर्क माझी इकडे यायला पाहिजे, एक आर्क माझी इकडे यायला पाहिजे. मग आता मी एन वरती आणलं, निम्म्याहून जास्त अंतर घेतलं. मगाचंच अंतर ठेवायला पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही अंतर चेंज करू शकता. एक आर्क इकडे दिली, एक आर्क इकडे दिली. आता हे एलकडे आणलं. आता अंतर बदललेलं नाही, मात्र एनसाठी आणि एलसाठी इकडच्या बाजूचं अंतर आणि इकडच्या बाजूचं अंतर समान आहे. इकडे एक आर्क दिली, इकडे एक आर्क दिली. आता ते जॉईन करून टाकायचं आहे. पुन्हा एकदा हे काय आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता मी वेगळ्या खुणा का केल्या बरं? इथे एक एक केली होती कारण मला माहिती नाही आहे की एम एन आणि एल एनची लांबी समान आहे का, पण मला हे माहिती आहे की हे आणि हे समान आहे. सो मी इथं एक वेगळी खूण वापरली होती आणि इकडे एक वेगळी खूण वापरली होती. आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणतोय ना, 2 समान भाग करणं, बायसेक्ट करणं. तर या पॉईंटला पण एक नाव देऊन टाकू. तर राहिलं इकडचं साईड. तर पुन्हा एकदा तेच पट्टी ठेवून अंदाज घ्या तुम्ही हवं तर, की साधारण असं यायला पाहिजे ते माझं. म्हणजे माझी एक आर्क इकडे यायला पाहिजे, एक आर्क इकडे यायला पाहिजे. कारण तुम्हाला तोच प्रश्न पडतोय की इकडची आर्क काढायची कुठं नक्की. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ. मगाचंच ठेवलं तरी चालेल, बदललं तरी चालेल, काहीच हरकत नाही. एक आर्क दिली, दुसरी आर्क दिली. अंतर न बदलता एल वरती या, एक आर्क दिली, दुसरी आर्क दिली. आता ते जॉईन करून टाकायचं. So this is your circumcenter denoted by C. इथे आपण D पॉईंट देऊयात कारण C आता ऑलरेडी यूज केलेला आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर. ओके. आता हेच कन्स्ट्रक्शन आपण राईट अँगल ट्रायंगलसाठी करून पाहूयात. सो दिस इज राईट अँगल ट्रायंगल PQR. आता इमॅजिन करा की क्यूचं कसं जाणार असेल, तर क्यूचं हे असं जायला पाहिजे. म्हणजे एक आर्क वरती
सॉरी क्यू आरचं. सो एक आर्क वरती, एक आर्क इकडे खाली यायला पाहिजे. मग काय करायचं, तर क्यू पॉईंटवरती ठेवायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. आर्क ट्रायंगलच्या आतमध्ये येऊ देत, ट्रायंगलच्या बाहेर येऊ देत, काहीही फरक पडत नाही. इकडे एक आर्क दिली, इकडे एक आर्क दिली, अंतर हलवलं नाही, आर पॉईंटवरती आले, इकडे एक आर्क दिली, इकडे एक आर्क दिली, आणि हे आता आपण जोडून टाकणार आहोत. इथे पुन्हा एक नाव देऊयात, परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता येऊयात PQ कडं. आता PQ साठी विचार करा, त्याचं हे असं स्ट्रेट यायला पाहिजे, म्हणजे माझी एक आर्क इकडे यायला पाहिजे, एक आर्क इकडे यायला पाहिजे. निम्म्याहून जास्त अंतर घेतलं, एक आर्क इकडे दिली, एक आर्क इकडं दिली. आता तेच अंतर ठेवून मी Q वरती आले, एक आर्क इकडं दिली. आता याचा अर्थ माझ्या ह्या आर्क बसत नाही आहेत, म्हणजे मला ह्या आर्क थोड्याशा आता लहान कराव्या लागतील. हा अंदाज शक्यतो आधी घ्यायला पाहिजे. इथे एक आर्क दिली मी, इथे एक आर्क दिली, न हलवता इथे आले, इथे एक आर्क दिली, इथे एक आर्क दिली. ह्या मगाच्या आर्कचा माझा काही संबंध नाही, तुम्ही ते नंतर रब करून टाकू शकता. परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता याचा काढूयात. तर याचा काढताना विचार करा, या लाईन, या सेगमेंटचा बायसेक्टर काढायचा आहे, तर तो असा झाला पाहिजे, म्हणजे एक आर्क इकडे येणार आहे आणि एक आर्क इकडे येणार आहे माझी. सो मग मी काय करणार आहे आता, तर यावेळेस मी अंदाज घेण्याचा प्रयत्न केला की बाबा आर्क बसतात का, तसं वाटतं की बसतात. सो इथून मी इकडे एक आर्क दिली, इकडे एक आर्क दिली, न हलवता इथे आणलं, इथे एक आर्क दिली, इथे एक आर्क दिली. तर मी तुम्हाला बऱ्याचदा पेन्सिलला मी असं धरताना जाणवते, पण मी ह्याच्यावरती प्रेशर टाकत नाही आहे, फक्त आधाराला बोट लावते आहे. खरं तर ही पेन्सिल याच्यापेक्षा मोठी झाली आहे, त्याच्यामुळे ते आधाराला बोट लावावं लागतं. तुम्ही शक्यतो पेन्सिल याच्यापेक्षा लहान लांबीची पेन्सिल घ्या, मग इकडे प्रेशर जास्त जात नाही, इकडे आपल्याला आधार द्यायला लागत नाही. So this is your point of concurrence, which is C, circumcenter. So right angle triangle चा circumcenter हा हायपोटेनसच्या मिड पॉईंटला असतो. इन सेंटर जेव्हा आपण काढले होते तेव्हा इन सेंटरचे सगळ्याचे लोकेशन्स जे होते ते बघा, राईट अँगल, ऑब्ट्यूस अँगल, ॲक्यूट अँगल, सगळ्याचे कसे आहेत, इनसाइड द ट्रायंगल आहेत. right angle triangle, acute angle triangle, obtuse angle triangle. So location of in center for any type of triangle is always inside the triangle. का बरं, कारण इन सेंटरचा वापर करून आपण इन सर्कल काढणार आहोत. इन सर्कल ट्रायंगलच्या आतमध्ये असलेलं सर्कल, जर सर्कल ट्रायंगलच्या आतमध्ये असेल तर ऑब्व्हियसली त्याचं सेंटर त्याच्या पण आतमध्ये असायला पाहिजे. सो दॅट्स वाय इन सेंटर ऑलवेज लाय इनसाइड द सर्कल. पण सर्कम सेंटरला असं होत नाही, कारण सर्कम सेंटर म्हणजे काय, तर सर्कम सेंटर म्हणजे सर्कम सेंटरचा हा पॉईंट धरून आपण सर्कम सर्कल काढतो. सर्कम सर्कल या व्हर्टेक्समधून पास होणारं सर्कल, व्हर्टायसेसमधून. त्याच्यामुळे याचं लोकेशन मात्र तुमच्या ट्रायंगलच्या टाईपनुसार चेंज होतं. सो फॉर राईट अँगल ट्रायंगल हे सर्कम सेंटरचं लोकेशन कुठे आहे, तर
ॲट द मिड पॉईंट ऑफ हायपोटेनस. तेच ॲक्यूट अँगल ट्रायंगलचं कुठे होतं तर इनसाइड द सर्कल, सॉरी इनसाइड द ट्रायंगल, कारण इथे ठेवून सर्कल काढायचं असेल तर ते असं सर्कल दिसेल याच्यातून जाणारं. सो ह्याच्याने पण तुम्ही त्याचे लोकेशन्स थोडेसे लक्षात ठेवू शकता. आता ऑप्ट्यूस्ड अँगल ट्रायंगलसाठीचं हे कसं होतं ते पाहूयात. आता बघा YZ मला काढायचं आहे तर ते अशा प्रकारे दिसायला पाहिजे मला, म्हणजे इकडे एक आर्क आणि इकडे एक आर्क यायला पाहिजे. हे जॉईन करूयात. कुठेही डबल गिरवत नाही आहे, सगळं सिंगल स्ट्रोकमध्ये जेवढं होईल तेवढं. त्यासाठी तुम्ही कुठे कसं प्रेशर देणार आहात ह्याची प्रॅक्टिस करा. डबल गिरवलं की तुम्हाला तो पॉईंट ॲक्युरेट सापडत नाही आणि मग तुमचं ते एकातनं जात नाही, सगळं थोडासा त्रिकोण वगैरे तयार होतो. सो दिस इज परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. याला इथे नाव देऊयात. आता समजा आता मी XY लाईनचं काढणार आहे तर याचा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर म्हणजे हे असं आलं पाहिजे. याचा अर्थ एक आर्क इकडं गेली पाहिजे, एक आर्क इकडं आली पाहिजे. आता मगाशी मला अडचण आली होती की मला कागद पुरला नव्हता, त्यामुळे मला आता अंदाज घ्यायला पाहिजे की आर्क माझी बसती आहे का. सो येस, इथे माझी आर्क बसती आहे. मी एक आर्क इकडे काढते, एक आर्क इकडे. अंतर न बदलता वायवरती येऊयात. एक आर्क इकडे, एक आर्क इकडे. आता काय झालं बरं तर ही आर्क आणि ही आर्क माझी मॅचच होत नाही आहे, म्हणजे इंटरसेक्ट होत नाही आहे. सो आय हॅव टू एक्सटेंड दॅट आर्क अगेन. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन कुठे आहे थोडंसं झूम करून बघूयात आपण. तर इथे दोन आर्क एकत्र आल्यात, पण ही जी आर्क आहे ती इकडच्याची आहे आणि ही खालची जी आर्क आहे ती मी आत्ता काढलेली आहे. सो मला इथला पॉईंट हवा आहे आणि हे असं होऊ शकतो तुमचंही. सो आपण म्हणून ज्या त्या वेळेला आर्क्स काढल्या की लगेच त्याच्या लाईन्स देऊन द्यायच्या. काही विद्यार्थी काय करतात की आधी सगळ्या आर्क काढून घ्यायच्या आणि मग त्या जॉईन करत बसायच्या, मग तेव्हा आठवत नाही की नक्की कुणाचा कुठला पॉईंट होता ते. सो दिस इज परपॅन्डिक्युलर बायसेक्टर. आता काय करायचं आहे तर आता याच्यासाठीचा परपॅन्डिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. सो तो ऑब्व्हियसली असा येईल, म्हणजे माझी एक आर्क इकडं पाहिजे, एक आर्क इकडं पाहिजे. सो मी X वरती पॉईंट ठेवला, निम्म्याहून जास्त अंतर घेतलं, इकडे एक आर्क दिली, इकडे एक आर्क दिली. त्याच्यानंतर मी Z वरती आले, इकडे एक आर्क दिली, इकडे एक आर्क दिली आणि आता हे आपण जॉईन करून टाकू. आता हे आपण जॉईन करून टाकू. आता ह्याचा आणि ह्या वाय पॉईंटचा काही संबंध नाही, वायमधून गेलं पाहिजे असं काही बंधन नाही. तर बघा बरं, हे तीन हे थोडंसं मी आता एक्सटेंड केलं तर जाणवेल की इथे हा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आलेला आहे. याचा अर्थ कुठे आला हा तर हा आला आउटसाईड द ट्रायंगल, कारण मला याच्यावरती ठेवून असं एक सर्कल काढायचं आहे जे XYZ मधून जाईल. सो हा दिस इज सर्कमसेंटर. सो आता फायनली आपण पुन्हा एकदा फक्त लोकेशन्स पाहूयात. ॲक्यूट अँगल ट्रायंगल, सर्कमसेंटरचं लोकेशन कुठे आलं तर इनसाइड द ट्रायंगल, ट्रायंगलच्या आतमध्ये. राईट अँगल ट्रायंगलसाठी लोकेशन कुठे आलं तर ॲट द मिड पॉईंट ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस कशाला म्हणायचं तर साईड अपोजिट टू 90 डिग्री. आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी लोकेशन कुठे आलं तर आउटसाईड द ट्रायंगल. येते लक्षात. सो इन सेंटरचं लोकेशन ट्रायंगल कोणत्याही प्रकारचं असू दे इनसाइड द ट्रायंगलच होतं, मात्र सर्कमसेंटरचं लोकेशन ट्रायंगलच्या टाईपनुसार बदलतं. ॲक्यूटला इनसाइड, ऑप्ट्यूसला आउटसाईड आणि राईट अँगलला मिड पॉईंट ऑफ
हायपोटेनस. ओके, थँक्यू.